नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी, एम.पी. रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARA नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. दिवसभराच्या कामकाजामध्ये चढ-उतार होत होते. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 43 पॉईंटने वाढून 78,542 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 13 पॉईंटने वाढून 24,584 वर बंद झालेला आहे. BSE रिअलिटी इंडेक्स 1.60%, BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.21% वर आहेत. BSE इन्फ्रा इंडेक्स 0.67% खाली आहे. NSE मिड कॅप इंडेक्स 0.62% वर आहे. NSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.27% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टायटन कंपनी 3.02%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 2.44%, बजाज फायनान्स 2.24%, श्रीराम फायनान्स 2.04% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: SBI 2.39%, इटर्नल 1.51%, ITC 1.21%, डॉक्टर रेड्डीज लॅब 1.13% अशी घसरण आहे. आज FIIने 1975 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. आज FIIने 1975 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 1290 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. रुपयाच्या दरात 9 पैशाची घसरण झालेली आहे. धन्यवाद.